सो हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अदर यूट्यूब ब्लॉग. मी रोशी पिंगळकर, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजीचा बर्थडे सेलिब्रेशन ब्लॉग, म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा. इथे तेच चाललेलं आहे. आपण आपले बर्थडे कायमच सेलिब्रेट करत असतो. आम्हाला आमच्या आजीची फिक्स बर्थडे डेट नाही माहिती, किंवा तिचं एज काय हे सुद्धा नाही माहिती. पण म्हटलं चला, एक अंदाज आहे, आम्हाला ते एज माहिती आहे. आणि आजीचे भाऊसुद्धा आहेत. सो त्यांचं असं म्हणणं आहे की 85 पेक्षा जास्त वय आजीचं असेल, कारण त्यांचं स्वतःचं 85 आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की आजीने त्यांना सांभाळलं आहे, म्हणजे आजीचं हे वय खूप जास्तच असणार. आम्ही 90 अंदाज पकडला आहे आणि 90 कणकेचे दिवे केले होते आणि त्याने आम्ही आजीला ओवाळणार होतो. आणि आता इथे माझे दोन्ही चुलते आणि पप्पा हे आजीचे पाय धुत आहेत. आता इथे सर्वजण ओवाळणार होते आजीला. ह्या दोघी जणी ज्या तुम्हाला दिसतात व्हिडिओमध्ये, हा माझ्या चुलत आत्या आहेत. आता केक कटिंग करायची तयारी चालली आहे. सर्व बॉक्समधून अनबॉक्स करतात आहेत केक.
तो सर्वात महत्त्वाचं असं सांगायचं झालं तर आजी कधीच केक खात नाही आणि तिला असं वाटतं की ह्या केकमध्ये अंड वगैरे असेल. कितीही आपण सांगितलं की हा व्हेजिटेरियन केक आहे, अंड नाही आहे, पण तरीसुद्धा ती खूप जास्त अवॉइड करते किंवा खातच नाही म्हटलं तरी चालेल. पण ह्या टायमाला तिने सर्वांनी भरवलेला केक खाल्ला आणि हे पाहून खूप छान वाटत होतं. सो तिला पण ह्या सर्व गोष्टींचा आनंद वाटत होता. सो तिच्या चेहऱ्यावरती खूप छान स्माईलही होती. हे क्षण आता आठवणीत कायमचे राहतील. हेच ते आजीचे भाऊ आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले की आजीचं वय 85च्या वरतीच असेल, कारण माझं स्वतःचंच वय 85 आहे. कारण आजीने आम्हाला सांभाळलंय म्हणजे त्याच्यामुळे. आणि त्यांच्या बाजूला उभी आहे आजीची बहीण. ही आमची सर्व फॅमिली. तरी ह्याच्यामध्ये बरेच जण नव्हते. इथे आता भजन चालू आहे आणि मी काय जास्त शॉट घेतलाच नाही. मी एवढा शॉट घेतला भजनचा, कारण रात्री सुद्धा जागरण गोंधळ होतं त्याच्यामुळे. सो ह्याच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, जो आहे वास्तुशांतीच्या पूजेचा, तो सुद्धा पहा. या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, आजीचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट केला ह्याविषयीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि ह्याच्यानंतर जागरण गोंधळाचा सुद्धा व्लॉग लवकरच येणार आहे. सो तो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.